अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्यामुळं महाराष्ट्र जसा पोरका झाला तसाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा अगदी उघडा पडलाय. म्हणजे आता या पक्षाचं पुढे काय होणार? सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे अजितदादा पवारांचा वारसा पुढे चालवणार का? सुनेत्रा पवार या सरकारमध्ये अजितदादा पवारांची जागा घेतील का? आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची जबाबदारी कशी वाढली आहे आणि या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मनोमिलन होईल का? आणि यामध्ये शरद पवार यांची भूमिका काय असेल, ते कशा पद्धतीनं आता पवार फॅमिलीला सावरतील, अशा पद्धतीचे नाना प्रश्न समोर येऊ लागले आहेत. आणि हे प्रश्न विचारतोय कोण? म्हणजे अजितदादा पवार यांच्या चितेचा जो अग्नी पेटलेला आहे तो आणखी शांत झालेला नाही आहे. ते निखारे आणखीन ताजे आहेत. अशातच असे प्रश्न निर्माण करून नेमकं ही जी गिधाडांची वृत्ती असते ती कुठेतरी पवार कुटुंबामध्ये जे काही राजकीय ऐक्य होऊ घातलं होतं त्याला कुठेतरी खीळ घालण्याचा प्रयत्न करते का? आणि त्या कुटुंबामध्ये स्वार्थाची बीज पेरण्याकरिता म्हणून अशा बातम्या, अशी ही धूर्त वृत्ती कुठंतरी उजेडात येते का? म्हणजे आणखी अजितदादा पवार यांना जाऊन 24 तास झाले नाहीत तर अशा बातम्या जर येत असतील म्हणजे त्यांचे अश्रू तरी सुकू द्यावं. त्या कुटुंबाचं थोडंसं दुःख तरी हलकं होऊ द्या. मग त्या राजकारणाच्या त्याच्या काही गोष्टी ज्या बाहेर काढताय, जे प्रश्न निर्माण करताय ते येऊ द्या. पण एक मात्र खरं आहे की हे मात्र असे प्रश्न विचारणारानं एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी. शरद पवारांनी आणखी मैदान सोडलेलं नाही. अजित पवार नावाचा पठ्ठ्या ज्या मैदानात घडला, ज्या मार्गदर्शनाखाली घडला, ज्या मेंटॉरशिप खाली घडला, तो योद्धा आणखीही मैदानात आहे, राजकीय मैदानात आहे. त्यामुळं पवार कुटुंबाचं भलं म्हणजे नेमकं कसं होईल किंवा त्यांची काळजी किंवा त्यातनं निर्माण करणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्या कुठंतरी या पवार घराण्यामध्ये दुहीची बीज पेरण्याकरता कार्यरत आहेत की काय, अशी शंका येते. पण एक मात्र खरं आहे की पवार फॅक्टर आणखी लाईव्ह आहे, जिवंत आहे आणि शरद पवार हे आणखी मैदानात आहेत. म्हणजे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्याला जन्म देता येतो त्याला सांभाळता पण येतं. ज्यांना कधी जन्मच देणं माहिती नाही अशी लोक त्या पक्षाचं आता काय होईल असे प्रश्न निर्माण करतात. म्हणजे ज्या शरद पवारांनी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण केलाय ते त्यांचं जे कुटुंब आहे ते एका प्रेमाच्या आणि राजकीय धाग्यामध्ये बांधण्यामध्ये यशस्वी होणारच नाहीत असा जो आविर्भाव निर्माण केला जातोय तो कुठेतरी अनाठायी आहे. कारण आता सत्तेमध्ये कधी कधी कर्ता पुरुष गेल्यानंतर घरामध्ये काही गोष्टी घडतात की ज्या जुन्या अगदी राजे रजवाड्यांपासून होत आलेल्या आहेत. की मग युवराजांना आपला व्यक्तिगत स्वार्थाकरता कुणी महाराणी गादीवर आणायचं, कुणी युवराजांची बाजू घ्यायची, अर्ध्यांनी कुठे दुसऱ्या पक्षाची बाजू घ्यायची. म्हणजे या गोष्टी कुठेतरी पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या नसतात. सत्तेमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाहेर कसा पडेल, आता एकनाथ शिंदेचं महत्व वाढणार, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महत्व म्हणजे खच्चीकरण होणार, अशाही वावड्या उठवल्या जात आहेत की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जे काही प्रमुख लोक आहेत जे स्वतः प्रत्येक आपापल्या भागातले संस्थानिक मानतात ते कुठेतरी आता बीजेपीच्या आश्रयाला जातील असाही एक कयास लावला जातोय. पण हे सगळे कयास म्हणजे कुठेही जोपर्यंत शरद पवार मैदानामध्ये आहेत आणि नरेंद्र मोदी केंद्रामध्ये आहेत तोपर्यंत या शरद पवार या
पवार कुटुंबाला कुणीही राजकीयदृष्ट्या हात घालू शकत नाही. आणि त्यांचं अस्तित्व म्हणाल तर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार ह्या दोघी जशा कुटुंबामध्ये एकमेकीला आधार देणाऱ्या ठरतायत, तशाच त्या राजकीय पटलावर सुद्धा एकमेकीला मार्गदर्शन करणाऱ्या आणि एकमेकीला सांभाळून घेणाऱ्याच ठरतील. कुटुंब म्हणून हे पवार कुटुंब एकच असेल. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लगेचच धुरा घेतली हाती, तरी पवार कुटुंबीय त्या गोष्टीला कुठेही त्यात कुटुंबातून सुद्धा विरोध नसणार आहे. कारण ही सगळी मंडळी कुटुंबाचं जे काही त्यांचं ऐक्य आहे, त्यांचं एकमेकांबद्दलचं प्रेम आहे, ते कुटुंबालाही कळतं आणि उभ्या महाराष्ट्राने बघितलंय की त्यांच्यामध्ये कुठेही या पवार कुटुंबामध्ये वितुष्ट निर्माणच होऊ शकत नाही. म्हणून जे आता कयास लावले जात आहेत की हे लोक काय करतील काय नाही, काही होणार नाही. सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे पक्षाची जरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्याकडे जरी आला, तरी शरद पवार हे त्यांच्या पाठीमागेच उभे राहतील. सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, एक कुटुंबीय म्हणून आठवून बघा, ज्यावेळेस पार्थ पवार यांच्यावर आरोप केला गेला त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी माझा पार्थ असा करू शकत नाही, त्यांनी सांगितलंय आत्या मी काहीही गैर केलेलं नाही. म्हणजे हा विश्वास जो आहे ना, हे नातं विश्वासाचं आहे, प्रेमाचं आहे. एकमेकाचं अगदी त्यांचे जिव्हाळ्याचे जे बंध आहेत ते आणखी तुटलेले नाही आहेत. आणि जोपर्यंत शरद पवार हे राजकीय मैदानामध्ये आहेत, त्यांचं अजून शरद पवार यांनी मैदान सोडलेलं नाही आहे. म्हणून हे जे कयास बांधणार आहेत ना, त्यांनी हा विचार करावा की आपण जे प्रश्न निर्माण करतोय त्याचा नेमका हेतू काय आहे. राजकीय उलथापालथी काय घडायच्या त्या घडतील, पण जी विचारांची लढाई आहे, अजित पवार हे महायुतीबरोबर गेले, पण त्यांनी त्या संग्राम जगतापांपासून तर ते ज्यांनी पुरोगामित्वाला कुठेतरी टाच आणण्याचा प्रयत्न केला त्यांना खडसावून सांगण्याची धमक अजितदादांनी दाखवली होती. म्हणजे महायुतीमध्ये गेले म्हणजे त्यांनी विचारधारा सोडलेली होती असं नाही. म्हणजे या पक्षातले हे आमदार तिकडे गेले इकडे आले, पण ही विचारांची लढाई, तो विचारांचा पक्ष हे पवारच टिकवू शकतील. आणि हा पक्ष कुठेही जाणार नाही, तो पवारांचाच असेल, पवारच चालवतील. आणि या पाठीमागे, सर्वांच्या पाठीमागे जो वटवृक्ष शरद पवार आहेत तेच यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतील. शरद पवारांचा म्हणजे पवारांचा फॅक्टर हा राजकारणामध्ये आणखी जिवंत आहे आणि शरद पवार यांनी आणखीन मैदान सोडलेलं नाही. त्यामुळे अशी प्रश्न निर्माण करणाऱ्यांनी थोडीशी जरा वैचारिक राजकीय कुठंतरी त्यांच्यामध्ये जी कमतरता आहे, बौद्धिक म्हणजे खुजेपणा आहे, त्यांच्यामध्ये जो अविवेक आहे आणि कुठेतरी त्यांना राजकीय स्वार्थ दिसतो, अशी जी मंडळी आहेत त्यांनी ही पक्की गोष्ट लक्षात ठेवावी, शरद पवार आणखी मैदानात आहेत.